विघौली टीम का ये एक बिग हिटर माना जाता है, बहुत ही अच्छी बल्लेबाजी। और अक्सर देखा है योगेश जी कि जो भी आपकी टीम में बहुत ही बढ़िया बल्लेबाज होता है, बिग हिट करने के लिए माहिर होता है, उसे वन डाउन बल्लेबाजी के तौर पर उतारा जाता है। क्योंकि आपने सर वीव रिचर्ड को देखा होगा, उनकी प्लेस देखी होगी, आपने विराट कोहली को देखा होगा, आपने राहुल द्रविड़ को देखा होगा, इसी प्लेस पर उतारते हैं। जी हाँ, अगली गेंद, ओहो, फिर से एक बार कहीं और खेलना चाहते थे मगर टॉपेज लेकर गेंद हवा में चल गई थी। हल्का सा अपील। अब यहां पे दोनों भी अंपायर आपस में बातचीत करते हुए कि एक्चुअली वहां पे क्या हुआ था। गणेश सर और सालवी सर एक दूसरे से सलाह और मशवरा करते हुए कि वहां पे क्या हुआ था एक्चुअली, क्योंकि हल्का सा अपील जरूर हुआ है। पहली गेंद का सामना कर रहे थे कल्पेश, मगर क्या तारीफ करूं मैं इस गेंदबाज सनी की, जिस अंदाज के साथ उन्होंने गेंदबाजी की है। और यहां पे नॉट आउट करार दिया है लेग बाय के रूप में। सर यहां पे 1 रन मिलेगा। जी शायद ये बल्ले से गेंद लगी थी और इसी वजह से यहां पे 1 रन मिलेगा। तो इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 24 रन, 24 रन ऑन स्कोर बोर्ड। मगर सनी की तारीफ करनी होगी, सराहना करना चाहूंगा मैं। 4 गेंदें लगातार उन्होंने, ओहो, इस मरतबा डांसिंग डाउन द विकेट, आगे आकर उस गेंद को काफी खूबसूरती के साथ पिक किया, अपने बल्ले पर मिडल होने दिया और लॉन्ग ऑन के ऊपर से खेलने में कामयाब रहे। गेंद हवाई सफर करते हुए फिर से एक बार 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। 4 गेंदों में मात्र 1 रन खर्च करने वाले गेंदबाज सनी। स्लोवर 1 गेंद, मगर इसका फायदा नहीं उठा पाया। हालांकि कवर पॉइंट के ऊपर से जरूर खेला था, डीप कवर में फील्डर तैनात नहीं थे। जब तक शॉर्ट पॉइंट के फील्डर उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर लिए और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 32 रन। पहले ओवर में 23 रन जुटा लिए थे बल्लेबाज स्वप्निल ने और इस ओवर में 9 रन, कुल मिला के 32 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 16 के औसत से यहां पे रन बन रहे हैं, जो कि एक बहुत ही अच्छा स्कोर माना जाएगा। 5 ओवर का ये मैच है, इसी औसत से यहां पे अगर बल्लेबाजी करते रहे बल्लेबाज तो तकरीबन 80 रन यहां पे बन सकते हैं। और 80 रन अगर इस मैदान में बनते हैं तो उसे चेस करना बहुत ही मुश्किल होगा, ये आप सभी जानते हैं। इसीलिए यहां पे गेंदबाजों को अब सोचना होगा, गेंदबाजों को किफायती गेंदबाजी करनी होगी, कुछ विकेट भी यहां पे चटकाने होंगे, क्योंकि मात्र 1 विकेट देवा मात्र आउट हो चुके हैं। कल्पेश खेल रहे हैं 1 रन बनाकर, जबकि स्वप्निल ने धुआंधार पारी का आगाज किया था। 2 छक्के अब तक स्वप्निल लगा चुके हैं और 4 चौकों की सहायता से अपनी पारी को उन्होंने संभाला है और अपनी पारी को संजोया है। नए गेंदबाज संकेत अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। राइट आर्म ओवर द विकेट कल्पेश के लिए। जी हां, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर जाकर उसे पुल कर दिया, मगर डीप स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात थे, सीधा फील्डर के हाथों में खेल बैठे। गैप ढूंढने में कामयाबी नहीं थी और इसी वजह से मात्र 1 रन यहां पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या 33 रन। 33 रन होने के बाद मुझे हमेशा हालांकि याद आते हैं शेन वॉटसन, जिनका जर्सी नंबर 33 है, और उसी के साथ भारतीय टीम में एक धुआंधार ऑलराउंडर आप सभी के चहीते हार्दिक पांड्या, उनका भी जर्सी नंबर 33। मगर सबसे
बड़ी अगर याद आती है तो याद आती है सिकंदर की, क्योंकि जिन्होंने पूरी दुनिया को जीतने का एक ख्वाब देखा था, वो मात्र 33 साल जिए थे योगेश जी। और इस बीच एक रन मिलता हुआ, इस एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई 34 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। संकेत ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है, गेंदबाजी बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित किया है, सोचने पर मजबूर कर दिया है। मात्र 2 रन अब तक उन्होंने खर्च किए हैं। फिर से एक बार दौड़ पड़े। जी हाँ, ऑप्शन के बाहर टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकल रही थी गेंद, उसे बैकवर्ड पॉइंट की दिशा में खेला। हालांकि खाली क्षेत्र, उसका फायदा मिलता हुआ दोनों भी बल्लेबाजों को आसानी के साथ 2 रन यहां पे मुकम्मल कर लिए। तालियों की गड़गड़ाहट, तालियों की गूंज यहां पे सुनाई दे रही है। इस मैच को देखने के लिए हम देख सकते हैं सम्माननीय हरीश शेठ गजमल और उसी के साथ सम्माननीय दीपक शेठ जाधव यहाँ पे खुद हमारे डायस में मौजूद है। उनका फिर से एक बार तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा मैं। अगली गेंद संकेत की, जी हाँ, इसमें तो ऑफ कटर गेंद थी और कहीं और खेलना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था। गेंद थोड़ी देर हवा में थी, मगर शॉर्ट स्क्वायर लेग खाली था। डीप स्क्वायर लेग के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचेंगे, फील्ड करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास फिर से एक बार खासा वक्त था 2 रन लेने का। दोनों भी बल्लेबाजों ने उस मौके को बुनाया और आसानी के साथ 2 रन यहां पे मुकम्मल कर लिए। और इसी बीच सम्माननीय नंदू शेठ उभारे, इनका भी यहाँ पे आगमन हो चुका है। मैं तहे दिल से इस मित्र मंडल की जानिब से बहुत बहुत उनका शुक्रिया अदा करना चाहूंगा। और उसी के साथ मुड़ेदार मांडे, इनका भी यहाँ पे आगमन हो चुका है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी संकेत की मैं सही मायनों में तारीफ करना चाहूंगा, क्योंकि सेट बल्लेबाज है और उसी के साथ यहाँ पे उन बल्लेबाजों को रोकना भी है, बड़े स्ट्रोक से वंचित भी करना है, कुछ हद तक यहाँ पे विकेट भी चटकाना है। और इसी सोच की वजह से दोनों भी बल्लेबाजों को उन्होंने परेशान तो यहाँ पे जरूर किया है, मगर इस मर्तबा जब घी कभी सीधे उंगली से नहीं निकलती, तब वहां पे उंगली टेढ़ी करनी पड़ती है। यहाँ पे उन्होंने अपना बल्ला तिरछा किया और स्विच हिट खेलकर और एक बहुत ही अच्छा चौका हासिल करते हुए डीजे मास्टर। धन्यवाद डीजे। और इस बीच तालुका अध्यक्ष मन से सम्माननीय सुबोध शेठ जाधव, इनका भी यहाँ पे आगमन हो चुका है। इस मित्र मंडल की जानिब से मैं तहे दिल से उनका स्वागत करना चाहूंगा, इस्तकबाल करना चाहूंगा। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 23 रन खर्च किए थे अंकित ने, दूसरे ओवर में सनी ने 9 रन खर्च किए थे, तीसरा ओवर लेके आए थे संकेत, उन्होंने 10 रन खर्च किए थे। यानी कुछ हद तक यहाँ पे रनों के ऊपर अंकुश लगाने का काम किया है। फिर से एक बार गेंदबाज सनी अपना निजी दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। सनी ने पहले ओवर में काफी प्रभावित किया था, अनुशासित गेंदबाजी की थी, इस मर्तबा हवा में खेलने पर मजबूर कर दिया। डीप में फील्डर तैनात, आसान सा यहाँ पे कैच ड्रॉप कर दिया है। और इसीलिए दोस्तों अक्सर मैं कहता हूं कि सड़क कितनी भी साफ हो, धूल तो हो ही जाती है। सड़क कितनी भी साफ हो, धूल तो हो ही जाती है, और खिलाड़ी कितना भी अच्छा हो, भूल तो हो ही जाती है। यहाँ पे भीड़ भूल हो चुकी है, बहुत बड़ी भूल, क्योंकि ये जीवन दान आपने किसे दिया है? एक बड़े बल्लेबाज स्वप्निल को, एक इनफॉर्म बल्लेबाज, तूफानी बल्लेबाज, जिन्होंने यहाँ पे पूरी तरीके से तोड़ मड़ोड़ कर रख दिया है। जी हाँ, इसमें तबाही और करने का प्रयास था, आखिरी अस्त्र जिसे कहा जाता है। आपके पास कोई जब जवाब नहीं बचता तो बस एक आखिरी उम्मीद की किरण अर्थात यॉर्कर यहाँ पे करने की कोशिश की, क्योंकि अब यहाँ पे उनके संग सहकारी उन्हें साथ नहीं दे रहे, तो क्या करें, मुझे ही यहाँ पे कुछ करना होगा, मुझे ही यहाँ पे सीधा खंबा उखाड़ना होगा। और इसी सोच के तहत, बहुत ही अच्छी सोच मैं कहूंगा, क्योंकि आपकी अगर सही सोच होगी, आपका नजरिया, आपका दृष्टिकोण सही होगा, तो आपको जीतने के हौसले जरूर बुलंद होंगे। इस मर्तबा बैकफुट पर जाकर फिर से एक बार पुल कर दिया था, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश और मिस फील्डिंग, गेंद मिड विकेट सीमारेखा के बाहर दंदनाते हुए निकल गई। 4 रनों के लिए
धन्यवाद डीजे। चौथी गेंद लेके सनी फिर से एक बार, इस मतलब ऑफ स्टंप के बाहर फुलर लेन की डिलीवरी थी, यॉर्क करने का प्रयास था, उसे खूबसूरती के साथ खेला था, डीप कवर की दिशा में डीप में फील्डर तैनात थे और इसी वजह से मात्र एक रन यहाँ पे मिलेगा। एक रन, दो रन, बीच बीच में बड़े स्ट्रोक, क्या लाजवाब यहाँ पे पारी को संभाला है उनके साथी बल्लेबाज कल्पेश को और स्वप्निल को। जरूर यहाँ पे मैं बधाई देना चाहूंगा अपने टीम के लिए जद्दोजहद करते हुए। इस एक रन के साथ रनों की संख्या 49 रन। सनी फिर से एक बार स्लोवर वन गेंद, मगर इस मरतबा हवा में गेंद, मगर नो मैंस लैंड में देखिए तकदीर भी यहाँ पे उनका साथ देती हुई, और अक्सर कहा जाता है कि किस्मत भी बहादुरों का साथ देती है। दोनों भी बहादुर खिलाड़ी है, बहादुरी के साथ यहाँ पे लड़ते हुए खेलते हुए, और अब यहाँ पे जीवन दान भी यहाँ पे मिलता हुआ। इस बीच एक रन की बढ़ोतरी, दो रन की बढ़ोतरी और 2 रनों के साथ रनों की संख्या 51 रन। अगली गेंद सनी की, जी हाँ इस मतलब अच्छी गेंद थी, ऑफ कटर गेंद, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और यहां पे और एक बल्लेबाज मैदान से बाहर। धन्यवाद डीजे मास्टर चिरू। कल्पेश ने बहुत ही अच्छा साथ दिया अपने साथी बल्लेबाज स्वप्निल का। स्वप्निल जो कि सलामी बल्लेबाज के रूप में मैदान में नमूदार हो चुके हैं, अभी भी टिक कर खेल रहे हैं। इनफैक्ट यहाँ पे धुआंधार पारी अपनी संजोते हुए नजर आ रहे हैं। उनका साथ निभाने के लिए नए बल्लेबाज प्रशांत, थोड़ी थकावट उनके चेहरे से यहाँ पे महसूस होती हुई, क्योंकि लगातार सिंगल डबल और उसी के साथ बड़े स्ट्रोक इस कड़ी धूप में खेलना ये मुश्किल होता है। चार ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 51 रन, 51 रन हो चुके हैं। हर ओवर में तकरीबन 13 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, जो कि एक सम्मानपूर्वक स्कोर, एक बढ़िया स्कोर मैं जरूर कहूँगा। अब अंतिम ओवर में बल्लेबाजों को रोकना होगा, बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित करना होगा, तब यहाँ पे मैच के ऊपर एक कंट्रोल हासिल हो सकता है, वरना ये मैच उनके हाथों से दूर चली जाएगी। नए गेंदबाज आए हैं, नामदेव तामणकर अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके। राइट आर्म राउंड विकेट, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज स्वप्निल तूफानी और लाजवाब बल्लेबाज। अब तक उनके बल्ले से 2 छक्के हमें देखने को मिले और तकरीबन 5 चौके, करारे चौके हमें देखने को मिल रहे हैं। और इस बीच इस मरतबा बैकफुट पर जाकर फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को जबरदस्ती मिड विकेट की दिशा में खेला था, और यहां पे अच्छी रनिंग बिटवीन द विकेट नहीं कह सकते, क्योंकि दूसरे रन के लिए और एक बल्लेबाज रनआउट के रूप में मैदान से बाहर आएंगे। धन्यवाद डीजे। इस बीच नए बल्लेबाज सूरज, मगर देखिए योगेश जी, यहाँ पे एक रन कितना कीमती होता है। उस एक रन की चाहत में, उस एक रन को लेने की कोशिश में अपना कीमती विकेट प्रशांत को त्यागना पड़ा, और अपने साथी बल्लेबाज को हालांकि स्ट्राइक भी देना था, और दोहरी भूमिका इसमें नजर आ रही थी। अगली गेंद फिर से एक बार देवा की, देवा राइट आर्म राउंड विकेट, फुल टॉस गेंद करने की गलती की थी, मगर मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में से निकाल दिया स्वप्निल के बल्ले से, और एक चौका आता हुआ। धन्यवाद डीजे। हालांकि अंतिम ओवर करना बहुत ही मुश्किल होता है, खतरों से खाली नहीं होता, क्योंकि बल्लेबाजों की जो मानसिकता होती है, मेंटेलिटी जिसे कहते हैं, वो ऐसी होती है कि हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक यहाँ पे लगाना है,
और बेझिझक और बेधड़क यहाँ पे बल्लेबाजी होती है। अक्सर विकेट भी खोते हैं मगर उन्हें बिल्कुल परवाह नहीं होती और इसी के कारण इसी के चलते हुए गेंदबाजों को सटीक लाइन एंड लेन से गेंदबाजी करनी होती है। देवा फिर से एक बार राइट आर्म राउंड द विकेट दौड़ पड़े। जी हाँ, दिमाग से खेल रहे हैं यहाँ पे बल्लेबाज के, उनके स्वप्निल के दिमाग में प्रवेश कर यहाँ पे परख लिया था कि वो क्या सोच रहे हैं। 56 रन अब तक, 56 रन ऑन स्कोर बोर्ड। सराहना करनी होगी देवा की क्योंकि उन्होंने देख लिया था कि आगे बढ़कर खेलने की कोशिश करेंगे, फुटवर्क का इस्तेमाल कर रहे थे और अपनी गेंदबाजी में आकर्षक यहाँ पे उन्होंने तब्दीली की। ऑफ स्टंप के बाहर ललचाया था और वहां से गेंद को बाहर की तरफ निकालने में कामयाब रहे थे। और इसी तरह से अगर आपका कंट्रोल होगा अपनी गेंदबाजी के ऊपर, गेंदों को घुमाना अगर आप जानते हो तो आपके सामने बल्लेबाजी करना इतना आसान नहीं होगा। इस मर्तबा देखिए फुलर लेन की डिलीवरी थी, यॉर्क करने का प्रयास था, बल्लेबाज स्वप्निल के पास कोई जवाब नहीं था। हालांकि वहां पे उन्होंने खेल दिया जहां पे फील्डर मौजूद नहीं था और स्ट्राइक लेने की कोशिश में दूसरा रन भी यहां पे आसानी के साथ मुकम्मल होता हुआ क्योंकि विकेट कीपर ने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद को उठाया मगर खराब थ्रो के कारण जहां पे एक रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन तब्दील होता हुआ हमें नजर आया। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 58 रन, कुछ हद तक बहुत ही अच्छा स्कोर खड़ा होता हुआ। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही शानदार गेंद थी, बैक टू द बॉलर खेला था, बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था क्योंकि सेफ स्ट्रोक जहां से गया, स्लॉट जहां पे कहते हैं उस स्लॉट पे वहां पे गेंदबाजी करने की कोशिश थी और काफी कारगर साबित होती हुई देवा ने इस ओवर में कमाल कर दिया है। मैं कहूंगा बल्लेबाजों को रोकना, बल्लेबाजों के ऊपर अंकुश रखना, बड़े स्ट्रोक से यहाँ पे वंचित करना इतना आसान नहीं होता मगर देवा ये कार्य करते हुए कुछ हद तक यहाँ पे रनों की संख्या के ऊपर रोक लगाया है। ऐसा लग रहा था कि तकरीबन 80 रन स्कोरबोर्ड पर लगेंगे, कम से कम 70 तो रन आसानी के साथ हो सकते हैं मगर अभी भी 60 का आंकड़ा पार नहीं हुआ है और गेंदें बची हैं मात्र 58 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। देवा फिर से एक बार मुआयना कर रहे हैं और सोच रहे हैं कि बल्लेबाज क्या सोच रहे होंगे। बल्लेबाज को परखना होगा, बल्लेबाज के दिमाग को पढ़ना होगा और उसी के तहत यहाँ पे अंतिम क्षणों पर अपने गेंदबाजी में तब्दीली करनी होगी, तब जाके यहाँ पे आपको कामयाबी मिलती है। ये देवा अपनी गेंदबाजी के रूप में उदाहरण पेश करते हुए। जी हाँ, मगर इस मर्तबा देवा को दिया चकमा और गेंद को खेल दिया डीप मिड विकेट की दिशा में और स्वप्निल, जरा तालियां होनी चाहिए डीजे मास्टर, स्वप्निल के 50 रन पूरे, आधा शतक, पहला आधा शतक लगाने वाले बल्लेबाज। पांच ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 64 रन और जीतने के लिए विगौली टीम को चाहिए 65 रन। 65 रनों की जरूरत। नए गेंदबाज जब तक आते हैं, ये मैच जब तक शुरू होता है तब तक मैं आप सभी को फिर से एक बार ले चलूंगा महाराष्ट्र का एक उत्कृष्ट समालोचक सम्माननीय चंदू शेटे के पास। धन्यवाद।
धन्यवाद यासिन सर. ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन माणगाव तालुका श्री दीपक शेठ जाधव मित्र मंडळ व बापूजी क्रिकेट संघ घोटवळ आयोजित असणारी खासदार चषक आपण पाहत आहोत. आज या क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी जर पाहिलं तर ग्रामीण संघ खेळताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तर मी आभारी असेल आयोजकांचा, या ठिकाणी मला संधी तुम्ही दिलीत समालोचन करण्याची. आज ग्रामीण क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. रुद्रोली आणि पहूर, चला टॉस साठी यायचंय. तर चालू मॅच आपण पाहू शकता. एका बाजूला पेण, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता विघवली. तर प्रथम बॅटिंग करत होता संघ विघवली आणि विघवली संघाने धावा केल्या होत्या त्या मात्र 64. त्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं. स्वप्नील यांनी जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि 50 धावांची नाबाद खेळी त्यांनी सजवली होती. विजयासाठी धावांचं लक्ष आहे 65. क्रिकेटचा खेळ काय सांगतो, कितीही मोठी धावसंख्या असली तर ती धावसंख्या पार होऊ शकते आणि कितीही छोटं आव्हान असेल तर त्यामध्ये देखील भले भले संघ गडगडताना आपण पाहिलेले आहेत. तर आज खासदार चषकाचे हे आयोजन आपण पाहतोय माणगाव तालुक्यातील या गोटवळ गावामध्ये. अगदी मुंबई गोवा हायवेच्या अगदी बाजूला असणारं हे क्रीडांगण लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खासदार चषकाचं आयोजन या ठिकाणी आपण जरूर पाहत आहोत. क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका देखील, कारण हा खेळ तुम्हा आम्हाला सातत्याने मैदानात खेळून ठेवतो. आपल्या आवडत्या खेळाडूंना मैदानात पाहणं आणि त्यांचा खेळ पाहणं हे आपल्याला खूप आवडतं, म्हणून क्रिकेटचा खेळ आपण खूप लाईक करतो आणि तोच क्रिकेटचा खेळ आज ग्रामीण स्वरूपात पाहतोय. आता ग्रामीण क्रिकेट म्हणजे काय? गावासाठी खेळायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपण ज्या वेळेला लहानपणीच क्रिकेट सुरुवात करतो त्यावेळेला पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की आपण कधीतरी एक दिवस तरी आपल्या गावासाठी खेळायला पाहिजे. हे पैशासाठी कधीच खेळलं जात नाही. गावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या इज्जतीसाठी खेळलं जाणारं क्रिकेट म्हणजे ग्रामीण क्रिकेट, ते आज आपण या ठिकाणी पाहतोय. खेळाडू जरी 11 मैदानात असतील परंतु संपूर्ण गावाचं लक्ष त्या मॅचवर असतं. आपलं गाव जिंकलं पाहिजे हीच इच्छा प्रत्येक गावकऱ्याच्या मनामध्ये असते. गाव जर जिंकला तर त्यांना डोक्यावर देखील घेतो आणि गाव जर हरला तर खेळणाऱ्यांपेक्षा अश्रू डोळ्यात पाहणाऱ्यांचे देखील येतात, कारण असंच क्रिकेट आहे हे ग्रामीण क्रिकेट. सनी स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला संकेत आणि 65 धावांच्या या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आज खासदार चषकाच्या निमित्ताने सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत. मी चंदू शेटे, घाटकोपर, मुंबई तुम्हाला घेऊन जातोय या क्रिकेटच्या सोहळ्याच्या दिशेने, ज्या ठिकाणी पहिल्यांदाच संधी मिळाली या परिसरामध्ये मला. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर प्रशांत. पहिला चेंडू अकूट टप्प्याचा, त्यावर केला जातोय प्रहार. बॉल जाईल सीमा रेषा पार. तर धन्यवाद. तुम्ही चौकाराने सुरुवात केली होती, आम्ही षटकाराने सुरुवात करू. जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न यावेळेला कमबॅक केला जातोय. ऑफस्टंपच्या बाहेर पुलर लेनचा चेंडू टाकताना पाहायला मिळाले. बॅटची कडा घेतली जाते. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाईल आणि धावसंख्या जर पाहिली तर 7 वर जाते. प्रशांत गोलंदाजीसाठी आहे जरूर, परंतु सनी आणि संकेत याच विचाराने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आज या खासदार चषकामध्ये आपल्या गावाच्या नावाचा डंका पिटायचा आहे. ज्या वेळेला संध्याकाळ होईल, संध्याकाळी एक टीम जिंकेल आणि त्यामध्ये आमच्या गावाचं नाव पाहिजे, याच इच्छेने प्रत्येक क्रिकेट खेळाडू या ठिकाणी दाखल झालाय. आज यासिन सरांबरोबर पुन्हा एकदा समालोचन करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर प्रितेश देखील आणि योगेश जाधव सर देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांबरोबर पुन्हा एकदा समालोचन करण्याची संधी मिळणार आहे. ग्रामीण क्रिकेट आहे. क्रिकेट कोणत्याही पद्धतीचं असू देत तुम्हाला आनंद देतं. ग्रामीण क्रिकेट पहा, तालुका क्रिकेट पहा, जिल्हा क्रिकेट पहा, ओपन क्रिकेट पहा, T20 पहा, वन डे पहा, टेस्ट पहा, क्रिकेट फक्त 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 आनंद देतं. यावेळेला चांगला बॉल मिड
ऑफच्या दिशेने खेळ आहे, धावबाची संधी आणि आपल्या क्षेत्रामध्ये येताना पाहायला मिळत आहेत फलंदाज. स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाताना पाहायला मिळेल ती मात्र 8 धावांवर. क्रिकेटचा खेळ, एकाच्या हातात बॅट, एकाच्या हातात बॉल. बॅट्समनने आलेला बॉल टोलवायचा, बॉलरने त्यांना थांबवायचं. हे क्रिकेटच्या खेळाचं सूत्र. हातात बॉल घेऊन बॉलर हाच विचार करत असतो, फलंदाजाच्या हातात बॅट आहे जरूर, तो बॅटने बॉल टोलवायला तयार आहे जरूर, परंतु मी अशा पद्धतीने बॉल टाकील की त्याला रन घेऊ देणार नाही. त्याच पद्धतीचा चेंडू टाकणं गरजेचं आहे. गोलंदाजी करत असताना प्रशांत हाच विचार करतील. पॉवर प्ले आहे, तुमच्याकडे संधी आहे. दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत, एक मिड विकेटला आहे आणि एक लॉंग ऑनला आहे. यावेळेला पुढे सरसावत, वाह काय फटका खेळलाय, नजाकत पाहायला मिळाली या फटक्यामध्ये आणि या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 4 4 4 चौकार. सनी माणगाव ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कर्णधार देखील आहे. ज्यावेळेला माणगावची टीम उतरते त्यावेळेला मात्र संघनायक म्हणून देखील उतरताना त्यांना आपण पाहतो. पेण संघाचा हा खेळाडू आणि पहा पहिल्याच बॉलवर स्वतःला सिद्ध केलं षटकार मारत असताना आणि आता जो चौकार लगावला ना त्यांनी त्यांची कलात्मकता देखील या ठिकाणी दाखवली आहे. सवयत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा यावेळेला खूप टप्प्याचा बॉल, फटका तर फसलाय, जाईल हवेत. कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु कॅच होऊ शकत नाहीये. धावा मिळतील 2 आणि ज्या वेळेला बॉल हवा गेला होता ना तर पेण संघाच्या चाहत्यांना काही काळ थोडेसं श्वास रोखून धरला असेल. ही कॅच तर होणार नाही ना, परंतु ते कॅच झाली नाही, स्वाभाविक आहे. आणि प्रतिस्पर्धी संघाला देखील मनात थोडेसे कुठे उत्कंठ निर्माण झाली असेल. या वेळेला जर का कॅच झाली तर आम्ही मॅचमध्ये येऊ शकतो, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, उत्कंठा वाढवणारा खेळ आहे. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी आहे 14 धावा. पहिलं षटक जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये 65 धावांचा पाठलाग करायचा पेन टीमला. एका बाजूला विगवली, यावेळेला खूप टप्प्याचा बॉल, खराब बॉल होता, त्याला पाठवलं फाईन लेगच्या दिशेने आणि याही वेळेला बॉल जाईल सीमारेषा पार. तर पहिलं षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे बिनबाद 18 धावा. माणगावचा स्टार खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय सनी यांना त्यांच्या बॅटमधून आलेले रन. आता या परिसराचा जर विचार केला तर पूर्वी या परिसरातून आम्ही दत्ता पालवणकर यांना खेळताना पाहायचो, पूर्वी सचिन अमृतकर यांना पाहायचो. याच परिसरातून आज देखील जर पाहिलं तर आमच्या बरोबरीने शारजा स्टेडियमवर शुभम जाधवला देखील आम्ही खेळताना पाहायला मिळालं होतं. याच परिसरातून नक्कीच माणगावचा खेळाडू आहेत आणि असा हा परिसर ज्या परिसरामध्ये देखील आता क्रिकेट उच्च दर्जाचं होऊ लागलं. नुकतंच या ठिकाणी सरांनी कळवलं, कारण क्रिकेट आता काट टाकू लागलंय, सर्व दूरपर्यंत पोहोचलंय. आता प्रत्येकाला क्रिकेटचा ज्ञान होताना पाहायला मिळत आहे. इंटरनॅशनल क्रिकेटचे पडसाद स्थानिक क्रिकेटवर पडू लागले. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जे फटके आपण पाहतो स्थानिक क्रिकेटमध्ये मारताना देखील पाहायला मिळाले. व्यावसायिक संघांना स्थानिक खेळाडू टक्कर देऊ लागले आणि जेवढी प्रगती रायगडच्या क्रिकेटने केली आहे ना सर, तेवढी मला वाटत नाही कोणी केली असेल गेल्या काही वर्षात. भारतीय टीम जरी टेनिस बॉल क्रिकेटची निवडायची ठरली तर पहिलं रायगडचा खेळाडू त्यामध्ये समाविष्ट करावा लागतो. उदाहरण विश्वजित ठाकूरचं. यावेळेला बिग हिट, वाह काय फटका खेळलाय, खडे खडे या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. धन्यवाद धन्यवाद. विगवली संघाचे संघमालक योगेशजी पेंडखले यांचं देखील आगमन होत आहे. स्वप्नील बॉलिंगसाठी आले जरूर परंतु प्रहार केला गेला. याही वेळेला वाह आणखीन एक चांगला फटका, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा आणि पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा 4 4 4 4 चौकार. आहे
कुठेतरी विघवली संघाला कमबॅक करावं लागेल. विकेट हा एकमात्र पर्याय तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. तुम्हाला डॉट बॉल टाकावे लागतील. फलंदाज चांगली बॅटिंग करतायत जरूर, परंतु तुम्हाला त्यांना रोकावं लागेल. कशासाठी? तर गावासाठी आणि गावाच्या नावासाठी. यावेळेला फुल टॉस, खराब बॉल. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. तर जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा, ज्या ठिकाणी मात्र आक्रमणावर आक्रमण होताना पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला कमबॅक तर केलं जात आहे गोलंदाजाकडून आणि गरजेचंच असतं कमबॅक करणं. एक धाव घेतली गेली ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. दुसरी ही धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव फलक जर पाहिला तर आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल ड्रीम्सच्या माध्यमातून. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. आपण युट्यूबला लाईव्ह देखील पाहू शकतो. सर, गेल्या काही वर्षात यूट्यूब नावाची क्रांती झाली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि टेनिस बॉल क्रिकेटचा चेहरा मोहराच बदलून गेला. अगदी गावात खेळणारे खेळाडू देखील आता दुबई कतारचा दौरा करू लागले आणि त्याचं नाव नक्कीच माध्यम आहे यूट्यूब नावाची क्रांती. यावेळेला एज घेतली जाते. संधी तर नक्कीच होती, परंतु संधीचं सोनं झालं नाही. तर गरजेचं होतं या ठिकाणी बॉल ज्या वेळेला कॅच नक्कीच या ठिकाणी पकडण्याची संधी होती, परंतु संधी गमावली गेली. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहत आहे स्कोर जर पाहिलं तर आता झालाय तो मात्र 35. कमबॅक करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील. गोलंदाज स्वप्नील हाच विचार करत असेल की या फलंदाजांना रोकायचं कसं. एका बाजूला सनी आहेत, दुसऱ्या बाजूला संकेत आहेत. दोघांनी हात खोललेत. एक मोठी धावसंख्या समोर जरूर आहे, परंतु त्या मोठ्या धावसंख्येला सध्याच्या घडीला जर पाहिलं तर छोटं केलंय. कारण ज्या पद्धतीची त्यांनी बॅटिंग केली आहे, पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग करून घेतलाय. जे दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत त्याचा फायदा या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले हे दोनही फलंदाज संकेत आणि सनी. यावेळेला फुल टॉस, पुन्हा एकदा फायदा घेतला. यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल पाठवला पुन्हा एकदा सीमा रेषा पार. दोन षटकं झालेली आहेत आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 39 बिनबाद 39 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. पहा काय सुरुवात केली आहे दोघांनी. अक्षरशः ज्या वेळेला पहिल्या बॉलवर षटकार मारला धन्यवाद राजू शिंदे सर, त्यांच्याकडून माझ्यासाठी देखील काही बक्षीस आलंय. धन्यवाद, आपले मनपूर्वक आभार. तर जाऊयात या ठिकाणी मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पहिल्या दोन षटकात जर पाहिलं तर एक मोठी धावसंख्या उभारली गेली आहे. परंतु क्रिकेट म्हणजे केवळ फलंदाजी नाही, गोलंदाजी देखील आहे. तर बॉलर देखील कमबॅक करू शकतात. अशा कितीतरी मॅचेस पाहिल्यात. केवळ चांगली सुरुवात करून चालत नाही, चांगला शेवट करावा लागतो आणि या क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं. तर ते सातत्य आता हे दोन्ही फलंदाज ठेवणार का? गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे प्रशांत, ज्यांनी मात्र पहिलं षटक टाकलं होतं त्यांना पुन्हा आमंत्रित केलं जात आहे. नव्याने सुरुवात करावी लागेल. परिस्थिती तुमच्या बाजूने नाही आहे, ती प्रतिकूल आहे. ती तुम्हाला तुमच्या बाजूने करावी लागेल, अनुकूल करावी लागेल, एक जिद्द करावी लागेल, मनाशी स्वतःच्या सांगावं लागेल. हे दोन्ही फलंदाज खेळतायत जरूर चांगले, परंतु मला यांना थांबवायचंय. अशा पद्धतीचे चेंडू टाकायचे की माझ्या टीमच्या बाजूने मला सामना आणायचा आहे, माझ्या गावाला जिंकायचं आहे आणि आज माझ्या गावाचं नाव मला या घोटवळमध्ये खासदार चषकामध्ये करायचं आहे. यासाठीचा हा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाजीसाठी. स्ट्राईकवर जर पाहिलं तर संकेत आणि सनी काय बॅटिंग केली आतापर्यंत. खासदार चषक आपण पाहत आहोत. या परिसराचे लोकप्रिय, नक्कीच मी म्हणेल या परिसराचे भाग्यविधाते सुनीलजी तटकरे साहेब, कारण अगदी
आमदार म्हणून, मंत्री म्हणून, विविध खात्याची मंत्रिपदं महाराष्ट्र राज्याचे त्यांनी नक्कीच व्यवस्थितपणे हाताळली आणि या परिसराला मात्र महाराष्ट्रभरामध्ये नेण्याचं काम त्यांनी केलं. आणि आज खासदार म्हणून देखील जर पाहिलं तर एक अभ्यासू खासदार म्हणून दिल्लीला देखील या परिसराचं नेतृत्व करत असताना या परिसराची भूमिका व्यवस्थितपणे मांडताना त्यांना आपण पाहतोय. तर जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी प्रशांत गोलंदाजी मार्कवर. यावेळेला चांगला बॉल होता, त्याला मात्र मिड ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल बाजूला गेला आणि एक रन मात्र त्या ठिकाणी मिळेल. पहा, क्रिकेट हा सांघिक गेम आहे. केवळ बॅट्समन मॅच जिंकून देऊ शकतो का, तर नाही. केवळ बॉलर मॅच जिंकून देऊ शकतो का, तर नाही. फिल्डरला देखील कामगिरी करावीच लागते. तुमच्याकडे आलेले बॉल तुम्हाला पकडावे लागतील, उडालेल्या कॅच तुम्हाला घ्याव्या लागतील, तरच तुमची टीम मॅच जिंकणार आहे. आणि तो प्रयत्न या ठिकाणी. चला, मी विनंती आहे टॉससाठी. टॉस झालाय का? झालाय ना. यानंतरच्या मॅचसाठी सज्ज राहायचं. रुद्रोली आणि पहूर या दोन्ही टीम यानंतर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला वाह, चांगला फटका कव्हरच्या दिशेने लॉफ्ट केलाय बॉलला. एक रन तर घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल हो नाही चाललंय, परंतु दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. ही दोन खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने, पहा, ज्या वेळेला पॉवर प्ले होतं त्यावेळेला मात्र ते सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न करत होते. सर्कल थोडंसं आता मात्र जरूर विखुरलं गेलेलं आहे, परंतु त्यावेळेला कुठेतरी आता गॅपमध्ये बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर त्यांच्याकडून होतोय. रणनीतीबद्ध, कारण क्रिकेटमध्ये रणनीती सर्वात महत्वाची आहे. कारण बॉलर स्वतःच्या एक रणनीती आखतो. बॅट्समनला कसं बाद करायचं, तर बॅट्समनही रणनीती आखतो की गोलंदाजाला कसं टोलवायचं. यावेळेला पहा, पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र फुल टॉस होता, त्याला दिशा दिली, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पहा, यावेळेला सामना जरूर जणू काही दृष्टिक्षेपात आलाय, त्या पद्धतीने मात्र बॅटिंग केली जाते दोघांकडून. स्कोर जर पाहिला तर आता 45. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे आणि 15 चेंडू बाकी आहेत. तर तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील, विगवली संघाला विकेट घ्याव्या लागतील, तर पेनला रन बनवावे लागतील. आज या खासदार चषकामध्ये ग्रामीण क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय. काय क्रिकेट आजच्या घडीला ग्रामीणही तेवढं चांगलं खेळलं जातं. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल, स्वैर चेंडू. खूप चांगलं पंचांची देखील भूमिका या मॅचच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. कारण 11 विरुद्ध 11 असे 22 खेळाडू क्रिकेटच्या मैदानात खेळतात जरूर, परंतु पंच मैदानात उपस्थित असणाऱ्या 2 पंचांच्या इशाऱ्याशिवाय मैदानात कोणतीच हालचाल होऊ शकत नाही. असे हे पंच क्रिकेटमध्ये देवाच्या स्थानी असतात. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोकला खेळला जाते. बॉलला थोडीशी उसळी होती, शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला, बॉलला समोर खेळलं, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने, म्हणजे मागील 2 षटकांच्या तुलनेत या षटकामध्ये मोठे फटके आलेले नाहीयेत, परंतु रन आलेत हेही विसरून चालणार नाहीये. स्कोर जर पाहिला तर आता जाताना पाहिला मिळतो म्हणजे 47 धावा धावफलकावर आहेत. क्रिकेटचे चाहते हळूहळू मात्र या मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. कारण क्रिकेट खेळणं आणि खेळणाऱ्यांपेक्षा पाहणाऱ्यांची उत्कंठा खूप जास्त असते. कारण त्यांना तेवढी ही मॅच जिंकावी, आपली टीम जिंकावी, आपलं गाव जिंकावं, यासाठी मात्र सातत्याने त्यांची तळमळ आपल्याला पाहायला मिळत असते. याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील. एक धाव तर घेतली गेली, थ्रो आलाय आणि पाहुयात. वा, गरज होती विकेटची आणि विकेट मात्र आली. इकडनं विघवली मॅच मध्ये येणार का? पहिल्या विकेटचं पतन. तर या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विकेट तर आली आहे. मॅच मध्ये विगवली कमबॅक करणार का, तेच या ठिकाणी पाहायचंय. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. यावेळेला फटका पुन्हा एकदा फसला, बॉल हवेत. याला क्रिकेट म्हणतात. क्रिकेटने रंग बदलला. मॅच मध्ये चुरस आता निर्माण होईल.
तर शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि 17 धावांची आवश्यकता. खूप चांगली खेळी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. सनी आणि एक सनी 22 धावांवर आणि संकेत 25 धावांवर बाद झाले. परंतु या दोघांचं माघारी परतणं टीमला मॅच मध्ये घेऊन येणार का? विघवली टीम मात्र आता खुश असेल, थोडंसं समाधान असेल, कारण दोन्ही इन फॉर्म बॅट्समन चांगली बॅटिंग करणारे दोघेही माघारी परतलेत. पहा आता काय होतंय ते मात्र पाहायचंय. 12 बॉल बाकी आहेत आणि 17 रनची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. तुम्ही जर गाफील राहिलात तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर हावी होतो म्हणजे होतोच. तर पाहायचंय कोणता संघ या ठिकाणी. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पेन फ्रंट फुटलाय, थोडेसे बॅक फुटला आहेत ते मात्र विघवली. परंतु जर का चांगली गोलंदाजी झाली तर मॅच मध्ये विघवली देखील येऊ शकते. तर या बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आले. सूरजच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. बॅटिंगसाठी आपण पाहू शकता स्ट्राईकवर देवा. हा तर घाई करायची आहे आपल्याला आज दिवसभरात. देवा देवा बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर अंकित, बॉलिंगसाठी आपण पाहू शकता सूरज. नामदेव बॅटिंगसाठी. पहिला बॉल फुल टॉस होता, अपेक्षित होतं मोठा फटका येणं, परंतु मिड विकेटला चेंडू जातोय. चेंडूची फेक आणि पुन्हा एकदा ताळमेळ नव्हता. वा, आणखीन एक विकेट. विघवलीकर मात्र टाळ्यांचा गजर करतायत. सर्वात महत्वाचा ताळमेळ असतो. अकरा बॉल मध्ये अजूनही 16 रनची आवश्यकता. पहा क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. पुन्हा सामना रंग बदलताना पाहायला मिळतोय. काही वेळापूर्वी जर पाहिलं तर पेन सुस्थितीत होते आणि आता एका मागोमाग एक 3 धक्के बसलेले आहेत पेन टीमला. क्रिकेटचा खेळ असाच आहे, जो मात्र सातत्याने दोलायमान होतो. कधी बॅट्समनच्या बाजूने जातो तर कधी बॉलरच्या बाजूने जातो आणि म्हणून तो आपल्याला योगेश सर जास्त आवडतो. तो जर केवळ बॅट्समनच्या बाजूला गेला तरी आपल्याला आवडणार नाही, केवळ बॉलरच्या बाजूने गेला तरी आपल्याला आवडणार नाही, परंतु तो दोघांच्या बाजूने जातो म्हणून तो आपल्याला आवडतो आणि आपण त्याला पाहण्यासाठी गर्दी करतो. या वेळेला काय बॉल टाकलाय, ऍक्शन थोडीशी वेगळी आहे आणि यॉर्कर पाहायला मिळतोय. विकेटचं पतन पुन्हा एकदा विघवली मॅच मध्ये. दहा चेंडू शिल्लक आहेत, 16 धावांची आवश्यकता. पहा मॅचने मात्र पुन्हा एकदा रंग बदलताना पाहायला मिळतोय. कधी ही मॅच विघवली टीमच्या बाजूने जाते तर कधी ही मॅच पेन टीमच्या बाजूने जाते. ग्रामीण क्रिकेट असलं म्हणून काय झालं, परंतु याही क्रिकेटमध्ये थरार आपल्याला पाहायला मिळतोय. कारण प्रत्येक गावाला खासदार चषक जिंकायचा आहे, आजचा हाफ जिंकायचा आहे. माणगाव तालुक्यातील टीम्स या दोन्ही आपण पाहतोय, परंतु संघर्ष सुरू आहे. क्रिकेटचा संघर्ष सुरू आहे मैदानावरचा आणि संघर्ष सुरू आहे बॅट आणि बॉलचा. तोच या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचे 10 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या मात्र 16 धावा करायच्या आहेत. सूरजचं कौतुक करावं लागेल. त्यांची जी ऍक्शन आहे थोडीशी वेगळी आहे. क्रॉस आर्म ऍक्शनचा थोडासा ऍडव्हान्टेज त्यांना या ठिकाणी मिळतोय. बॅटिंगसाठी जर पाहू शकतो, चला घाई करायची. सुनील आपल्या संघाच्या नक्कीच धुरा त्यांच्यावर असणार आहे. सुनील आणि सुनीलच्या बरोबरीने जर पाहिलं तर नामदेव ही जोडी अंकित. याही वेळेला खूप चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु चकवा दिला मात्र सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. एक रन महत्वाचा असतो. पहा ज्या ठिकाणी कदाचित एकच रन झाला असता त्या ठिकाणी रन झालेले आहेत ते 3. मॅच पुन्हा एकदा मात्र रंग बदलते. सामना चुरशीचा ठरताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतायत, फलंदाज अडचणीत येतात या गोलंदाजी. एकतर त्यांची उंची आहे गोलंदाज सूरज यांची,
आणि त्याचबरोबरने त्यांची ऍक्शन त्यांना थोडीशी साथ देताना पाहायला मिळते. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 9 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 13 धावा, 13 धावा, 9 चेंडू. खासदार चषक घोटवळ कोण जिंकणार? याही वेळेला टप्पा पडल्यानंतर किंचित सात मध्ये येणारा हा चेंडू कव्हर्सला खेळलाय. एक रन तर त्या ठिकाणी घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल, परंतु चपलता दाखवली दोघांनी. थ्रो यष्ट्यांच्या अगदी लगोलग झाला नाही, अपेक्षित होतं, परंतु आणि या 2 बॉलवर मात्र पुन्हा एकदा पेन मॅच मध्ये आले. मॅच मध्ये सुरुवात जर पाहिली तर पेनची चांगली झाली, तदनंतर विघिवली आली आणि आता पुन्हा पेन. कारण अजूनही 11 रन आणि बॉल जर पाहिलं तर बाकी आहे ते मात्र 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. थरार सुरू आहे क्रिकेटचा, खेळ सुरू आहे क्रिकेटचा, जो मात्र तुम्हा आम्हाला क्रेझी करतो. बॅट आणि बॉलचं युद्ध पाहण्यासाठी आपण अगदी रममाण होऊन जातो, सर्व काही विसरून जातो. मैदानात आल्यानंतर संपूर्णपणे लक्ष आपलं मैदानावर केंद्रित होतं. बॅट आणि बॉलचं युद्ध आपल्याला खूप सारा आनंद देतं आणि तो आनंद आज आपण घोटवळ गावामध्ये घेत आहोत. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल खराब होता, त्याला भिरकावून दिलं गेलं. सीमा रेषा पार. तर कौतुक करावं लागेल अंकित यांचं. आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग होत होती, स्वतः थोडेसे बॅकफुटला गेले, बॉलला थोडी उसळी होती, त्याचा फायदा घेतला. आणि यावेळेला जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने बॉल खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. या षटकाराने मॅचचं गणित बदलवलं. मॅच मध्ये कुठेतरी विघवली आली होती, परंतु एक षटकार आला, मॅच मधून थोडेसे दूर जाताना पाहायला मिळाले. आणि आता मात्र मॅच बघता बघता शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन पोहोचलीये. धावसंख्या जर पाहिली तर झाली या ठिकाणी 61. अजूनही 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आता क्रिकेटचे चाहते मनामध्ये हेच म्हणत असतील, अरे एक षटकार नक्कीच आला नव्हता पाहिजे, मॅच आणखी रंगतदार झाली असती, परंतु जर आणि तर क्रिकेटमध्ये चालत नाही. क्रिकेटचा खेळ आहे. 6 चेंडू, चला घाई करायची आहे, यानंतर भरपूर मॅचेस खेळवायच्यात, बराचसा विलंब होतोय, आयोजकांकडून कळवण्यात येत आहे. तर शेवटच्या 6 चेंडू बाकी आहेत आणि 4 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. खासदार चषकाचं आयोजन, प्रत्येक टीम मात्र नक्कीच या ठिकाणी उत्सुक आहे. आम्ही खासदार चषकामध्ये खेळणार, आम्ही खासदार चषकात परफॉर्मन्स दाखवणार. तयारी करून मात्र संघ घरून निघाला असेल हीच की आपल्या गावाचं नाव घोटवळमध्ये सोडायचं आहे. आज क्रिकेटच्या मैदान गाठत असताना भरपूर आपण परिश्रम करून येत असतो, आपली जी कामे असतील ती आपण बाजूला ठेवतो आणि दिवस क्रिकेटसाठी राखून ठेवत असतो आणि अगदी मैदान गाठत असतो. तेच केले सर्व संघांनी आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या घरातून येतो, परंतु मैदानात आल्यानंतर तो एक होतो, कारण एका संघासाठी त्याला खेळायचं असतं, एका गावासाठी खेळायचं असतं. स्कोर जर पाहिला तर 61 झालाय. चला मॅच सुरू करायची आहे. आयोजकांच्या वतीने वारंवार कळवण्यात येत आहे 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आले शेवटच्या षटकासाठी. 4 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आणि देवा शेवटचं षटक मात्र हातामध्ये सोपवण्यात आले देवा यांच्या विघुली गावासाठी. परंतु एका बाजूला आपण पाहू शकता पहिला डाव जर पाहिला तर अर्धशतक केलं होतं स्वप्नील यांनी, परंतु दुसऱ्या डावात आपण पाहू शकता सनी आणि संकेत यांनी केलेली लाजवाब कामगिरी आणि त्या मॅचला मात्र अंकित आणि सुनील हे पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतात. चला घाई करा, आयोजकांच्या वतीने वारंवार तुम्हाला सूचना येत आहेत. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर, कारण हा फॅक्टर कुठेतरी महत्वाचा राहिलाय. तुम्ही या दोन्ही संघांमधील फरक जर पाहिला तर फिल्डिंग, तर या ठिकाणी बाईच्या स्वरूपातील गरज आहे या ठिकाणी डॉट बॉलची आणि गरज त्याच वेळेला मात्र तुम्ही जर अशा प्रकारचे रन देणार तर प्रतिस्पर्धी मॅचमध्ये येणारच. परंतु पाहूया, चांगला चेंडू होता, गोलंदाजाने देवाने प्रभावित केलं होतं. अजूनही 5 बॉल आणि 3 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला पेन, दुसऱ्या बाजूला विघिवली यांच्यातील खासदार चषकाची ही मॅच आपण पाहतोय. सकाळच्या सत्रातील पहिलीच मॅच आणि ती देखील या ठिकाणी रंगतदार झाली. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामधील बदल पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर देवा, देवा
यावेळेला फटका खेळलाय, फटका नाही तर या ठिकाणी विजय आहे पेन टीमचा. सुरेख फटका या ठिकाणी आला आणि या मॅचला जिंकलं पेन टीमने. या ठिकाणी सन्मान केला जातोय योगेशजी वेंकळे संघमालक विगवली संघाचे, त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. कोणत्याही संघासाठी संघमालक खूप महत्वाचे